बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पहिला टप्पा हा सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटपाची अखेर तयारी आम्ही पूर्ण केली असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। कारण की आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी जेवढा निधी लागणार होता त्या निधीला सरकारने मंजुरी दिलेली आहे। तर आता पहिला टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये तसेच 43 तालुक्यामध्ये होणार असून या 12 जिल्ह्यांच्या यादीत व 43 तालुक्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव असेल तरी डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यात मध्ये येऊन जातील। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व जास्त काही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला लाडक्या बहिणींनो, आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी येत आहेत, सर्व काही माहिती बघूयात। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर महत्त्वाची माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला या ठिकाणी बघा, आता पहिला टप्पा सुरू होत आहे। पहिला टप्पा किती जिल्ह्यात सुरू होत आहे, आज कितींना पैसे मिळणार, तसेच आता किती दिवसापर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे ते देखील माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारने आता लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला मंजुरी दिलेली आहे। पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून पूर्णपणे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार आहेत। तर इकडे बघा, हे पैसे जसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील तसे लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत। ज्यांना सप्टेंबरचे मिळाले असतील त्यांना आता ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे हप्त्याचे पैसे एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्हाला याआधी सप्टेंबरचा हप्ता 1500 रुपये मिळाला असेल तर मग आता ऑक्टोबरचा 1500चा हप्ता व त्यातली त्यात नोव्हेंबरचा 1500चा हप्ता, दोन्ही 3000 रुपयांचे हप्ते हे तुमच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत। मात्र एक अडचण देखील निर्माण आहे, ती म्हणजेच की काही अशा 4 बँका आहेत की त्या 4 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या बँकेत पैसे जमा होणार नाहीत। होय, सरकारने आता आलेल्या माहितीनुसार जर तुमचं या 4 बँकेत खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँक खातं जे आहे ते बदलावं लागणार आहे। मग त्या कोणत्या 4 बँका आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत त्यांची पण लिस्ट पुढे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा। जर तुम्ही त्यामध्ये खातं काढलेलं असेल तर मग मोठी अडचण निर्माण होऊ शकते, तुम्हाला पैसे मिळायचे नाही। तर आता ती कोणत्या बँका आहेत त्यांची नावे पाहण्यापूर्वी आपण काय करूयात, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची नावे पाहूयात। कारण की आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पहिला टप्पा 12 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे। 12 जिल्ह्यात व 48 तालुक्यांमध्ये हे पैसे सर्वात आधी जमा होणार असून या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। तर आता तुम्हाला पण 2 हप्त्याचे 3000 रुपये जर एकत्र पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही 2 कामे देखील करावी लागणार आहेत। मग ती नेमकी कोणती कामे आहेत ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता लगेच 2 मिनिटात सांगणार आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुम्ही ती कामे केली नाहीत तर मग तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही, डायरेक्ट 1500चा हप्ता भेटू शकतो, तो पण खूप उशिरा मिळेल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सरकार सुरू करत आहे त्यांची यादी आपण बघूयात। तर बघा, या ठिकाणी आता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। सरकारने काय सांगितलंय तर बघा, लाडक्या बहिणीची चिंता संपली, अखेर मोठा निर्णय, डायरेक्ट पैसे बँक खात्यात देण्यासाठी मंजुरी भेटली। 2 हप्त्याचे 1,500 रुपये, टोटल 3000 रुपये आता बहिणीला भेटणार आहेत। हे आता पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यात जमा होणार आहेत, कारण की त्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे। खाली बघा, लाडकी बहीण योजना यादी म्हणून इथे लिहिलेलं आहे। यामध्ये आता कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी आहे। या ठिकाणी जिल्ह्यांची नावे आहेत। त्यानंतर याच यादीमध्ये आता किती तालुके आहेत जे की 48 तालुके सरकारने जाहीर केलेले आहेत त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यांची देखील यादी यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आता सर्व काही तुम्हाला जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे बघायला मिळतील, त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघत चला, म्हणजे कसं होईल, जसे पैसे वाटप होतील तसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील। तर चला, यामध्ये आता नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप सुरू करत आहेत आता त्यांची नावे सांगतो। कारण की इकडे बघा, नावे देखील आले असून स्पष्टपणे या ठिकाणी सरकारने यादीमध्ये 13 जिल्हे म्हणजेच की 12 जिल्हे व 48 तालुके जाहीर करत या ठिकाणी 2 हप्त्याचे 3000 रुपये सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत व अधिकाऱ्यांकडे आता यांची यादी पाठवली असून अधिकाऱ्यांनी पैसे पाठवण्यासाठी जी काही प्रक्रिया करावी लागत असते ती प्रक्रिया आता या 12 जिल्ह्यामध्ये सुरू केलेली असून या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। तर चला, कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्यांची नावे तुम्हाला सांगतो।
तर बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे लिस्ट देखील आलेली असून या ठिकाणी सर्व माहिती आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा हा सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे जळगाव। तर बघा या जळगाव जिल्ह्यात देखील पैसे जमा होणार असून जळगाव जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यात पैसे आता टाकण्यास सुरुवात होणार आहे। या ठिकाणी ऑक्टोबरच्या हप्त्याचे किती रुपये तर 1500 रुपये, त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये, हे झाले टोटल 3000 रुपये। 3000 रुपयांची जी रक्कम आहे 3000 रुपयांची रक्कम डायरेक्ट आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी व जास्त काही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। टोटल हे 3000 रुपये आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। तर या ठिकाणी बघा डायरेक्ट पैसे वाटपाचा फॉर्म्युला सरकारने ठरवलेला असून जळगाव जिल्ह्यात देखील पैसे मिळणार आहेत। तसेच तालुक्यांची यादी आलेली असून कोणत्या तालुक्यात देखील पैशाचं वाटप होणार आहे ती देखील माहिती आहे। तर यामध्ये पहिला तालुका एरोंडल तालुका, एरोंडल तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये हे जमा होणार आहे। तर इकडे बघा यादीमध्ये आता या ठिकाणी सर्व माहिती सरकारने सांगितली आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, कारण की आता तुम्हाला वाटत असेल 3000 रुपये आम्हाला पण हप्ता मिळेल, मात्र नाही। आता प्रत्येकाने ही 2 कामे करायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार नाहीत हे देखील लक्षात घ्या। जर तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची लिस्ट आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा आता लिस्ट आलेली असून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आम्ही देत आहोत असं या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे आता एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला ताईंना आता चांगला दिलासा मिळणार आहे। तर एकनाथ शिंदे म्हटले की दिवाळीला आम्हाला लाडक्या बहिणीला पैसे देणं झालं नाही, त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं, मराठवाड्यातील शेतकरी चिंतेमध्ये होता, मग त्यांना आम्हाला पैसे द्यायचे होते, मग त्या तयारीमध्ये आम्ही होतो, म्हणून आता लाडक्या बहिणीला दिवाळीत पैसे देता आले नाहीत। कारण की दिवाळीमध्ये पैसे देण्याची जी प्रोसेस होती ती प्रोसेस शेतकऱ्यांसाठी सुरू होते, मग इकडे एकाच वेळेस 2-2 ठिकाणी पैसे वाटप करता येत नाहीत। त्यामुळे आता त्यांनी ठरवलं होतं की मग आधी शेतकऱ्याला देऊत, कारण की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्याला आधी मदत करणं गरजेचं आहे। त्यामुळे मग त्यांनी काय केलं, आधी शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला, मग आता शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता ती प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता लाडक्या बहिणीसाठी पैसे देण्यासाठी आम्ही काम सुरू करत आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। तर इकडे बघा आता त्यांनी डायरेक्ट या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यास आता डायरेक्ट अधिकाऱ्यांना आदेश दिलेले असून त्या अधिकाऱ्यांकडे या 12 जिल्ह्यांची यादी नावं पाठवली आहेत। आता त्या अधिकाऱ्यांनी या 12 जिल्ह्यात डायरेक्ट पैसे वाटपाचं काम सुरू करण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागत असते ती प्रक्रिया आता सुरू केलेली असून डीबीटीचं काम या 12 जिल्ह्यात सुरू झालेलं आहे। जसं डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तसे 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणच्या सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होतील। त्यामुळे कसलीच काळजी आता या 12 जिल्ह्यातील व 48 तालुक्यातील लाडक्या बहिणीला करण्याची गरज पडणार नाही। तर चला आता यामध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये हप्त्याची रक्कम येईल। गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। यासाठी आता लक्ष देऊन बघा, जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे तर मिळणारच, मात्र गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता पण त्यांच्या बँक खात्यावरती 100% जमा होणार आहे। गॅस सिलेंडरचे पैसे सरकार जे आहे ते सर्व बहिणीला देणार आहे। मग हे मिळवायचे कसे, त्यासाठी सरकारने 2 कामे सांगितली तेवढे पूर्ण करून घ्या। गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील व त्यातले त्या 2 हप्त्याचे 3000 रुपये सोबत मिळतील, कारण दिवाळीमुळे सरकारला आता हे पैसे द्यायचे आहेत। ऐन दिवाळीच्या टायमिंगला देता आलं नाही, मात्र आता सरकार देणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता काय करण्याची गरज पडणार नाही। तर चला आता यादीमध्ये नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे पाहूया, त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती पण सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती आलेली असून पुढचे जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत। तिथे सांगितलेलं आहे की सरकारने आता अधिकाऱ्यांकडे लिस्ट पाठवली आहे व आता त्यांनी सांगितलं की आता या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करा, तसेच आता स्वतः लगेच सुरुवात करत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं व ते म्हटलं की आता डीबीटीला सुरुवात झालेली असून आता डायरेक्ट जशी प्रक्रिया पूर्ण होईल तसे पैसे 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात व 48 तालुक्यामध्ये जमा होणार आहेत। कारण की 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, त्यातले त्यात 48 तालुके निवडले आहेत। जर या 48 तालुक्यांच्या यादीत
यादीत तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नसून सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर यादीमध्ये बघू शकता पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले असून यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर यादीमध्ये आता पुढील क्रमांकाचा तिसरा जिल्हा हा आता नागपूर बघायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आता पूर्ण पैसे वाटप होणार असून या ठिकाणी डायरेक्ट पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वाटप करण्यात येणार आहेत। यानंतरचा जिल्हा सातारा जिल्हा असून या सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता सोडण्यात येणार असून या ठिकाणच्या देखील बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट आता हप्ता जमा होणार आहे। 2 हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी वाटप होणार असून ही दोन्ही हप्त्याची रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र एक अट आहे, इकडे बघा 4 बँका अशा आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत। जर तुमचं त्यामध्ये खातं असेल तर मग अडचण येऊ शकते, तुम्हाला 3000 रुपये भेटायचे नाहीत। बघ हे 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल व आपली बँक आपल्या तर बँकेचं त्यामध्ये नाव नाही ना ते देखील तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही ज्या बँकेत खातं खोललंय जर त्याच बँकेचं नाव सरकारने यादीत टाकलं नसेल तर मग अडचण येऊ शकते, मग तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तर आता सरकार 8 बँकेत पैसे देणार आहे व 4 बँका वगळलेल्या असून त्या बँकेला डायरेक्ट उशिरा हप्ते देणार आहे हे सरकारनं सांगितलं आहे। मग चला कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे व कोणत्या 4 बँका आहेत की त्या ठिकाणी हप्ता लवकर जमा होणार नाही त्याची देखील माहिती आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता फक्त लक्ष देऊन बघा। तर बघा आता या ठिकाणी पहिली बँक आहे एसबीआय बँक म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील डायरेक्ट पैसे 3000 रुपये जमा होणार आहेत। या बँकेत जर खातं असेल तर काळजी करू नका, डायरेक्ट पैसे वाटपाचं काम सरकारने केलेलं असून या ठिकाणी हे पैसे ॲक्युरेटपणे आता पूर्ण वाटप करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी आता या ठिकाणच्या बहिणीला करायची नसून 3000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतरची बँक आहे ती आहे बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ बडोदामध्ये देखील आता पैसे जमा होणार आहेत। या ठिकाणी देखील डायरेक्ट 3000 रुपये जमा होणार आहेत। जर तुम्हाला यादी सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे भेटले असतील तर मग ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, टोटल 3000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर एक मोठी ऑफर म्हणून तुम्हाला डिसेंबरमध्ये खुशखबर मिळणार असून डायरेक्ट जास्त रक्कम तुम्हाला मिळणार आहे, कारण की महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आता शेवटचे 31 तारीख डिसेंबरची जी आहे ती आहे। त्यामुळे त्या तारखेला एक मोठी गिफ्ट आता सरकार तुम्हाला देणार असून 5-6000 रुपये देखील त्यावेळेस काही बहिणीला मिळू शकतात। मात्र ती मिळवण्यासाठी काही कामे करावी लागतील, ती तर माहिती आपण पुढे चालून देणार आहोत। त्यासाठी सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर या ठिकाणी बघा आता बँक ऑफ बडोदा या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमवणार आहेत। त्यानंतरची लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तरी ते एकनाथ शिंदे म्हटले की दिवाळीला आम्हाला लाडक्या बहिणीला पैसे देणं झालं नाही, त्यामुळे माफ करा, आम्ही आता पैसे देत आहोत, ते पण जास्त रक्कम देत आहोत, कारण की अखेर सरकारने आता सर्वात माहिती सर्व आधी दिलेली असून आता या ठिकाणी सर्व पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमवणार आहेत। आलेल्या माहितीनुसार यादी आलेली असून इकडे बघा पुढच्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। तर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही तुम्ही बघू शकता। पुढचा जिल्हा बीड जिल्हा, या जिल्ह्यात देखील डायरेक्ट आता रक्कम वाटप केली जाणार असून टोटली दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये वाटप होणार आहे। त्यामुळे आता कसलीच काळजी चिंता करण्याचं कारण नसून डायरेक्ट ही रक्कम आता जमा करण्यात येणार आहे। हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता काळजी करत बसू नका, हे पैसे जे आहेत ते आता बँक खात्यामध्ये टोटली जमा होऊन जातील। यामध्ये पुढील जिल्हा तो म्हणजे अमरावती। या अमरावती जिल्ह्यात देखील दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आपण बघण्याचं काम करूयात। तर या ठिकाणी बघा आता पुढील यादी आलेल्या असून यादीमध्ये पुढचे जिल्हे व बँकांची लिस्ट आहे। तर सर्वात आधी हप्ता जमवणारी पुढची बँक आहे ती म्हणजे आता बऱ्याच जणांचं त्यामध्ये खातं असतं बँक ऑफ महाराष्ट्र। आता बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातली बँक आहे, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे आता या बँकेत तर हप्ता येणं लवकर साहजिकच आहे। त्यामुळे या बँकेत देखील आता पैसे सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून जमवणार आहेत। तर इकडे बघा 3000 रुपये वाटप आता याही बँकेत सुरू होणार असून जर तुमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर डायरेक्ट 3000 रुपये देखील तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील। काळजी करायची नाही, तुम्हाला कसली चिंता करायची नाही, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही। पूर्ण पैसे हे आता या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत, डायरेक्ट बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता
सरकारकडून आलेले आहे। तर चला यामध्ये अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यात येतील। पुढच्या देखील याद्या आपण आता बघण्याचं काम करणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघा या ठिकाणी आता यादी आलेली असून पुढचे जिल्हे तालुके सर्व यादी जाहीर झालेली आहे। तर चला आता तुम्हाला हे पण सांगतो की नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील, अन्यथा पैसे येणार नाही। तर इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड असतं ते आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी बँक खात्याशी संलग्न करा, म्हणजेच की लिंक करा। हे प्रत्येक बहिणींनी करायचं आहे, प्रत्येक लाडक्या ताईंनी करायचं आहे। त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात घ्या, तरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील। आदिती तटकरे म्हटलं की आता जर हप्ता पाहिजे असेल तर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणं पाहिजे, बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, तरच तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 3000 रुपये येतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। मग तुम्हाला आता हे काम करायचंय का नाही हे आता तुम्ही स्वतः ठरवू शकता, हे देखील लक्षात घ्या। तर चला यादीमध्ये बघा आता पुढचे जिल्हे तुम्हाला सांगतो अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार आहे। तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। या ठिकाणी काय होणार, 3000 रुपये आता वाटप होणार आहेत। हिंगोली जिल्ह्याचं नाव यादीत सूचित करण्यात आलेलं असून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। काळजी करत बसू नका, डायरेक्ट पैसे बँक खात्यात येऊन जातील। मोठा महत्त्वाचा निर्णय हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे। एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। यानंतरचा जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे, तालुका जाहीर झालेला आहे। तर इकडे बघू शकता आता तालुका आहे तो म्हणजे कळमनुरी तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये हे आता टोटल जमा होणार आहेत। त्यामुळे काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही, डायरेक्ट पैसे बँक खात्यामध्ये येऊन जातील। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर चला आता पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला 3000 रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला सांगतो। तो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। तर बघा हा सातारा जिल्हा जे आहे ती सातारा या जिल्ह्यात देखील पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे कसलीच काळजी तुम्हाला चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सातारा जिल्ह्यातील देखील माता भगिनींच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। यानंतरचा जिल्हा वाशिम जिल्ह्यात देखील 3000 रुपये आता जमा होणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका। यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे व कोणती 2 कामे अजून करावी लागतील जेणेकरून दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत त्याबाबतची देखील माहिती देणारा व्हिडिओ पुढील लवकरच येत आहे। तो देखील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून ते देखील तुम्हाला व्हिडिओ नक्की बघायला मिळेल। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या एक छोट्याशा याद्या आपण बघूयात। तर बघा आता पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके जर विचार केला तर यामध्ये बीड जिल्हा, केज तालुका, धारूर तालुका देखील बघायला मिळत आहे। अशा प्रकारच्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचा आहे। तर लवकरच आता या चॅनलवरती व्हिडिओ येत आहे, तो देखील तुम्हाला नक्की बघायला मिळेल। तर लाडक्या बहिणींनो गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये नक्की मिळतील। धन्यवाद।